हे बघा आपण पुरंदरला आलोय। हा सरळ रोड जातो ना, हा जातो नारायणपूरला। इथे नारायणपूर दत्ताचं मंदिर आहे आणि हा रोड जातो पुरंदरकडं। आणि हा समोर तो दिसतोय ढगाच्या आड लपलेला, तो पुरंदर आहे। घाटात आहे आपण। काका म्हटलंय थोडंसं जरा रेकॉर्डिंग कर, धुकं वगैरे पाहून, त्यामुळे करतोय बा। पुरंदरच्या घाटात आहे आपण, हे बघा। इथून पुढे आर्मी ट्रेनिंग एरिया आहे, त्यामुळे इथे खूप कडक चेकिंग होते। सर्व काढून ठेवलं जातं, ड्रोन, मोबाईल, कॅमेरा सर्व काढून ठेवलं जातं। आणि हा पार्किंग एरिया आहे। हा मुख्य तलाव लागला आपल्याला सुरुवातीला इथं, आणि ह्या समोरच्या रोडने आपल्याला किल्ल्याला जायचं आहे। मिलिटरीचं ताब्यामध्ये आहे पुरंदर, त्यामुळे इथं खूप कडक चेकिंग होते। ड्रोन, कुठल्या प्रकारचा कॅमेरा, कशाचीच परमिशन नाही आहे, सर्व काढून घेतलं जातं। आणि किल्ला खूप व्यवस्थित ठेवला या लोकांनी। इंग्रजांनी बांधलेले गोडाऊन हे लागले आपल्याला। हे बघा, त्यांचा चर्च पुरातन काळातलं आहे। आणि हा वरती जो दिसतोय ना, तो पुरंदर। पुरंदरचे बरे जागा, इथे एक बुरुज आहे, इथे एक बुरुज आहे, इथे एक बुरुज आहे। हा वरचा पुरंदर। हे खाली नारायणपूर, इथं नारायणेश्वराचं आणि दत्ताचं मंदिर। इथं हा एक आपल्याला बुर्जा टाईप लागले बघा, इथं पुरंदरला वर किल्ला आहे इकडं, आणि इथं हे बुर्जा टाईप आहे। आपण मुख्य तलावापासून इकडे चालत आलो, आणि 1-2 मिनिटाच्या अंतरावरती चालत आल्यानंतर इथं आपल्याला मुरारबाजी यांचा पुतळा लागतो। हे बघा, मुरारबाजी यांचा पुतळा, हा मुरारबाजींचा पुतळा। आणि त्याच्या पाठीमागेच ही त्यांची समाधी आहे इथं, मुरारबाजींची समाधी। तर पाहूयात आपण थोडं ते। हे पहा, इथं मुरारबाजींची समाधी आहे। महादेवाचं मंदिर लागले आपल्याला। ते वजीर का वज्रगड जो म्हणतात तो बहुतेक हा आहे, हा समोरचा वजीर का वज्रगड, माहित नाही आपल्याला पण। आणि हा पुरंदर। इथे कुठलं तरी मंदिर लागले, जाऊन पाहू पहिलं। इथे सुद्धा एक पिंड आहे महादेवाची, जुनच आहे ते बाहेरलं।
अतिशय पुरातन असं मंदिर पाहू शकता तुम्ही. गणपतीरायाची मूर्ती आणि शंभू महादेवाची पिंड. वरती गडावरती मोबाईल नेऊन देत नाहीत. या साईडला म्युझियम आहे म्हणतात, तर आपण ते पाहायला चाललो आता. म्युझियम इथं समोर पद्मावती तलाव म्हणून आहे आणि ह्या साईडला म्युझियम आहे. बघा हे पद्मावती तलाव आणि इकडे म्युझियम. म्युझियममध्ये जवळजवळ बऱ्याच गडांबद्दल माहिती, थोडक्यात माहिती आणि त्यांचे फोटो लावलेले आहेत. कोरेगड आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे, त्याबद्दल पूर्णपणे कोरलेला किल्ला. त्यानंतर वासोटा साताऱ्यामधील अतिशय भयंकर जंगलामध्ये असलेला हा किल्ला. मदनगड अतिशय अवघड असा चढाईला ओळखला जातो. तिकोना उर्फ वितंडगड. इंद्राई सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेला. गडांचा राजा राजगड. हिंदवी स्वराज्याची तिथं पहिली स्थापना झाली. राजधानी तोरणा शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम घेतलेला. शिवनेरी जिथं आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड. जंजिरा समुद्रामधला अतिशय मजबूत असा किल्ला. विजयदुर्ग 17व्या शतकात मराठ्यांनी तिथं आरमार उभं केलेलं. सिंहगड, गडाला पण सिंह गेला. सिंधुदुर्ग जिथे शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे आहेत. सुवर्णदुर्ग हा सुद्धा समुद्रामध्ये आहे. पुरंदर जिथे संभाजी महाराजांचा जन्म झाला. मल्हारगड सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून ज्याची ओळख आहे. विसापूर लोहगडच्या जवळ असलेला किल्ला. अलंग घनदाट जंगलात असलेला. लोहगड हरिश्चंद्रगड पूर्णपणे कातरात कोरलेल्या पायद्या आणि बोगद्याची वाटासाठी प्रसिद्ध असलेला. प्रबळगड हा कलावंतीन आहे समोरचा. तुंग प्रबळगड. विशाळगड. सज्जनगड साताऱ्यामधला समर्थ रामदास स्वामींनी इथं वास्तव्य होतं. पन्हाळा. अजिंक्यतारा. लिंगाणा कैद्यांना इथे कारागृहात ठेवलं जायचं. राजमाची. प्रतापगड अफजल खानाचा इतिहास जाणता आपण. संपूर्ण तरवाळीबद्दल इथं माहिती दिलेली आहे, कुठल्या भागाला काय म्हणतात ते.